नमस्कार एव्हरीवन, मी अंकिता. स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे. व्हिडिओमध्ये काय असणार झालं, शूज पायामध्ये आहेत याचा अर्थ आपण कार्डिओ आणि झुंबा एक्सरसाइज करणार आहोत. हो, फक्त 10 मिनिटांमध्ये पूर्ण बॉडीचा घाम येईल अशी एक्सरसाइज आपल्याला करायची आहे. जर तुम्हाला स्वेटिंग होत नसेल, करोना वॅक्सिन झाल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी आहेत की बॉडी फुगणं, सुजणं, स्वेलिंग येणं, स्वेटिंग न होणं, तर या सर्व गोष्टी कशा रिकवर होतील ह्या 10 मिनिटांमध्ये आपण पाहणार झालो. फक्त स्पीड जर तुम्ही नवीन असाल ना तर थोडे हळूवार करा, आणि जर रेग्युलर माझ्यासोबत करत असताना लाईव्ह मध्ये फ्री जे क्लासेस आहे आपले त्यामध्ये, तर तुम्ही रेग्युलर माझ्या सोबत म्हणजे 20-20-20 एक स्टेप 20 वेळा करू शकता. ओके, सो रेडी आहात सर्वजण? चला तर मग करूयात सुरू. तर सुरुवातीला फक्त आपल्याला जॉगिंग करायची आहे. वन साइड असणार झाली ती. कंटिन्यू अँड कंपल्सरी एव्हरीवन. सभी ने साथ में 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टाचा वर खाली घेते, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय आणि पूर्णपणे बघायचंय कशा पद्धतीने करते. तर 1 2 हात वर खाली कंटिन्यू. 3 4 5 6 7 8 9 10. पोझिशन चेंज. पाय मागणं. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4. लास्ट 5. 5 वेळा करत आहे. 1 2 3 4 5. अपोजिट साइड. 1 2 4 5. पोझिशन चेंज. पाय पूर्णपणे बेंड करायचा आहे, टच करायचा आहे सीटला व्यवस्थितरित्या. ताण पडणार झाला समोरच्या साईडनी, म्हणजे मांडीला समोरून पडतोय. ओके, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. थाईचे जे मसल्स आहेत ते स्ट्रेच होत आहेत. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and continue smile. 60 70 80 90. लास्ट आहे 20. टाइम्स डन. नाव द पोझिशन चेंज. हाऊ टू डू नेक्स्ट स्टेप? बघा इकडं. आता आपण काय केलं, सुरुवातीला वरती जे नसा आहेत आपल्या मांडीच्या म्हणजेच थाईच्या त्या स्ट्रेच झाल्या. आता खालच्या ज्या आहेत त्या आपल्याला स्ट्रेच करायच्यात. सोबत साइड मध्ये की आपली चालत असताना मांडीला मांडी हसते, या ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे वाढलेलं थाईचं एकंदरीत फॅट, जी काही चरबी आहे ती कशी बरं कमी होईल हे आपल्याला पाहायचंय. तर तयार आहात? मग एकदा व्यवस्थित पाहून घ्या. ओके, आता इथे 1 झालंय हे करून, असं 2 हात क्लच करायचे, 3 4 5 7 8 9 10. पोटाला पीळ द्यायचे. 11 12. मांडीवरती ताण. 13 14 15 16 17 18 19 20. झालंय. आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत. ओके, दोन्ही पायामध्ये अंतर आहे. साइड टू साइड. 1 हात वर स्ट्रेचिंग करायचे. 2 3 4 5 6 7 8 9. वरच्या हाताकडे बघायचंय. ताण पूर्ण कमरेवरती. 10 11 12 13 40 50 60. कमरेवरती ताण. 70 80 90. होल्ड. त्रिकोणासन मध्ये आता हा जो पाय याला असं ठेवायचा आहे, थोडंसं खाली वाकायचंय पूर्णपणे. परत वरती यायचंय. साइड चेंज. पाय चेंज. होल्ड. ओके, आता पोझिशन चेंज करणार आहोत. कमरेची एक्सरसाइज असणार झाली, त्यामुळे पाय या पद्धतीने 0 फिगर एक्सरसाइज आहे, तर कंटिन्यू करायची आहे आणि स्माइल कंपल्सरी. ओके, चलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. कसं करते एवढं फास्ट? स्लो सांगते हा. सर्वांनी पाहून घ्या. इकडे बघा. उजवा पाय डावीकडे, डावा पाय उजवीकडे. हात अपोजिट साइडला आहेत. कोपर गुडघ्याला अलगद त्याच दिशेने आहे. ओके, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 या ठिकाणी करून झालेले आहेत. पोझिशन चेंज. हात वरती घेतलेले आहेत. 1 2 कमरेवर. 3 4 कंबर साइड मध्ये.
7, 8, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. पोर्शन चेंज. हात असे पूर्णपणे ट्विस्ट करायचंय. इथे ट्विस्टिंग कशी होणार झाली बघा. अगोदर व्यवस्थित बघा. दोन्ही पाय सरळ आहेत. येस. हात मागे साइड मध्ये पूर्ण. 1 ट्विस्टिंग. नेक्स्ट स्टेप बद्दल आपण बोलत होतो. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. उजवा हात डावीकडे असं 1 हात नमस्ते. परत उजवीकडे 2 पायामध्ये अंतर 3 खाली वाकायचंय 4 5 6 7 8 पाय पूर्ण मागे 9 10 11 12 20 वेळा करायचंय 13 फास्ट 14 15 16 17 पाय डावीकडे पूर्ण ट्विस्टिंग 19 लास्ट 20. ओके. ही जी स्टेप असणार झाली. पोटाला पीळ द्यायचा आहे. खांद्यांवरती ताण येणार आहे. त्या ठिकाणी असलेली चरबी कमी होणार आहे. जर नवीन असाल आणि करू शकत नाही तर हळूहळू करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. तर चला इकडे बघा. पाय असा आहे. हात असा 1 आलात वरती. परत 2 तिसरा 3 4 हात वर 5 खाली पायाला टच करायचे 6 7 स्माइल 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता आपल्याला कमरेचं पूर्ण वजन कमी करायचंय. म्हणजे फॅट जे आहे ते व्यवस्थितरित्या तर दोन्ही हात कमरेवरती ठेवा आणि राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड. नवीन असल्यास पायात अंतर घेण्याचा थोडा ट्राय करा. अपोजिट साइड. सर्वांनी सोबत आणि पूर्ण कमरेला स्पीड द्यायचं आहे. असं करायचं नाही. ओके. अप्पर बॉडीला स्ट्रेच द्यायचा नाहीये सध्या तरी. फक्त कंबर. आणि आता पोझिशन चेंज. हात या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 खांदे 4 5 पायाकडे लक्ष 6 7 8 9 10 11 12 मागे बघा 13 14 15 16 17 18 19 20. पूर्ण इथे ताण आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जी आपल्याला वाढलेली चरबी आहे ती कमी होणार झाली. नेक्स्ट स्टेप कशी करायची ते एकदा पाहून घ्या. हातांचं रोटेशन पूर्णपणे 1 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पोझिशन चेंज. हात वरती स्ट्रेच करायचंय. पूर्ण पोटाला ताण द्यायचा. श्वास सोडत खाली पोटावरती दाब. 2 3 4 5 वरती येताना श्वास घ्यायचा आहे. खाली जाताना श्वास सोडा. 6 7 8 9 10 11 12 13 14 साइड मध्ये बघा 15 असं ओपन झालं पाहिजे. 16 17 18 19 20. Done it 20 times completed. Now position change. सावकाशपणे पायांची आणि हाताची हालचाल कंटिन्यू अँड कंपल्सरी. 4 5 6 7 8 9 10 अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 8 9 10. पोझिशन चेंज. 1 स्ट्रेच करायचंय. 2 3 4 5. पोझिशन चेंज. हात या पद्धतीने क्लच घ्यायचं. मागे जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण पोझिशन पूर्णपणे चेंज करणार आहोत. खाली वाकायचं आहे. दोन्ही पायामध्ये हातामध्ये अंतर घेतलेलं आहे. उजवा हात टच करायचा डाव्या पायाला.
पूर्णपणे त्रिकोणासनमध्ये हात वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वेगवेगळ्या पोर्शन आणि वेगवेगळ्या स्टेप या ठिकाणी आपल्या करून झालेल्या आहेत. सुरुवातीला फास्ट, स्लो 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 आणि आता फास्ट केलंय. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, पोटावरती अतिरिक्त ताण, त्याचबरोबर आपले जे काही थाईज आहेत ना त्यावरतीही. मग ती स्टेप कशी करायची, दोन्ही हात क्रॉस मध्ये, 1 पायाला 2 3 वर 4 खाली 5 6 1 2 3 4 5 टच करा 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. होल्ड. खाली साईज आहे. आणि सर हे शक्य नसेल हात असे ठेवू शकता किंवा हात असेही ठेवू शकता. ओके, आता आपण येऊयात आपल्या बेली फॅट कडे की ते कसं कमी करायचं झालं. आणि त्याचबरोबर ज्या नवीन एक्सरसाइजेस आहेत विथ नवीन स्टेप त्या एकदा पाहून घ्या. दोन्ही हात या पद्धतीने करायचे, चेस्ट सोबत समोर असणार झाले. एक उजवा पाय त्याला लावायचा आहे. सुरुवातीला शक्य होत नसेल तर हळूहळू प्रॅक्टिस करू शकता. जमेल तेवढा पाय वरती घ्यायचा आहे. जर असं तुम्ही करत असाल तरीही चालेल. ओके, 2 3 4 5 6 7 8 9 10. आता प्रॉपर वर 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या ठिकाणी झालेले 20 करून आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत. काय करायचंय ते एकदा पाहून घ्या.